नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. केंद्रीय गृह मंत्रालयाने विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिवार्य झालेल्या आहेत. त्यामुळे डिग्री घेण्यासाठी विद्यार्थ्यांना या परीक्षा देणं बंधनकारक असेल. यूजीसीच्या गाईडलाईन्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीचं पालन करणं आता गरजेचं असेल. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात गेली अनेक दिवस जो काही संभ्रम सुरू होता त्यावर अखेर पडदा पडलाय. पण या वादावर मात्र पडदा पडलेला नाहीये, कारण युवा सेनेने सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. कोरोना संकटामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी राज्य सरकारची सुद्धा भूमिका होती. राज्यातल्या मंत्र्यांनी त्या संदर्भात केलेली वक्तव्य, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, त्याला राज्यपालांनी केलेला विरोध, हे सगळं मोठं राजकारण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या निर्णयावरून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. पण राज्य सरकारची भूमिका काही असली तरी केंद्र सरकारने मात्र हा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयानं राज्य सरकारला चांगलाच दणका मानला जातोय. पण सरकारने परीक्षेचा निर्णय घेतला असला तरी ती परीक्षा सुरळीत पार पडणं, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आणि व्यवस्थितपणे हे सगळं पार पडणं हे खऱ्या अर्थानं विद्यार्थी आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा या सगळ्यांची सत्व परीक्षा असणार आहे. जी नवी गाईडलाईन दिलेली आहे त्यानुसार सप्टेंबर पर्यंत अंतिम वर्षाच्या या परीक्षा घेण्यात याव्यात असं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या परीक्षा जवळपास होणार हे निश्चित झालेलं आहे. त्यामुळे जो काही संभ्रम गेल्या काही दिवसांपासून होता त्या संभ्रमावरचा अखेर पडदा पडलेला आहे. पण हा पडदा वादावर मात्र पडलेला नाहीये. त्यामुळेच हा वाद अजून सुद्धा कायम आहे. युवा सेनेने मात्र या संदर्भातली आपली आक्रमक भूमिका पुन्हा एकदा घेतली आहे आणि विद्यार्थ्यांचं जे हित आहे, विद्यार्थ्यांची सुरक्षा आहे, त्याचं काय, हा एक महत्त्वाचा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या निर्णयाच्या नंतर नेमकी काय भूमिका जाहीर करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. कारण राज्य सरकारला आता कुठल्याही परिस्थितीत केंद्राच्या या निर्णयाची अंमलबजावणी करणं गरजेचं असेल. विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या या जो काही संभ्रम होता त्या सगळ्याबद्दल मनसेचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या वादामुळे हे सगळं रखडत होतं आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यार्थी गोंधळात पडले आणि या गोंधळाला हे दोघंही जबाबदार आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. श्री पोखरियाल जी यांना पत्र देखील लिहिलेलं आहे, कारण विद्यार्थ्यांच्या मनात एक खूप मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या पत्रात यूजीसीने सांगितलं आहे की सप्टेंबर महिन्यात या परीक्षा घेतल्या जातील. आमचा सर्वात पहिला प्रश्न हा आहे की ज्या दिवसापासून कोरोनाची पहिली केस ही आपल्या देशात आली त्या दिवसापासून दिवसांदिवस केसेस या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आपल्याकडे काही वॅक्सिन येणार आहे का, आपल्याकडे काही औषध येणार आहे का, आणि जर अशा या परीक्षा घेऊन कम्युनिटी ट्रान्समिशन झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार. तेव्हा आपण बघितलं की शिवसेनेची ही युवा सेनेची ही भूमिका आहे की आता जर परीक्षा घेतली, कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, या सगळ्या संकटामुळे मध्ये आपण या परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं आता केंद्र सरकार याबद्दल काही वेगळा विचार करतं का याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे राज्य सरकारला आता या अंतिम वर्षाच्या मुलांच्या परीक्षा ज्या घेणं ते बंधनकारक असणार आहे आणि यूजीसीचा तो निर्णय आहे. त्यामुळे आता या सगळ्या वादात भाजपची जी भूमिका आतापर्यंत राहिलेली होती त्यांच्या मनासारखं ते झालेलं आहे. राज्यपालांनी जी आतापर्यंत भूमिका घेतलेली होती त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालंय असं म्हणावं लागेल. पण राज्य सरकारच्या मंत्र्यांचं काय, राज्य सरकारचं काय, कारण शिक्षण मंत्र्यांनी राज्याच्या स्पष्ट भूमिका घेतलेली होती की या परीक्षा रद्द करण्यात याव्यात. पण या परीक्षा रद्द झालेल्या नाहीयेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की या परीक्षा रद्द होणं गरजेचं आहे. पण मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा या परीक्षा म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा या परीक्षा आता त्यांना घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे एकूणच गेल्या काही दिवसातला जो संभ्रम होता तो मात्र काहीसा दूर झालाय आणि अखेर आता गेल्या अनेक दिवसापासून जे तूतू मैमय सुरू होतं राज्य आणि केंद्र सरकारमध्ये, भाजपच्या विशेषतः नेत्यांमध्ये आणि शिवसेनेच्या नेत्यामध्ये, हे तूतू मैमय आता
यापुढे सुद्धा सुरू राहणार आहे, कारण शिवसेनेच्या विरोधात हा निर्णय घेतलेला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं बंधनकारक केल्याचा केंद्राचा निर्णय धक्कादायक असल्याचं ट्विट शिवसेनेच्या नेत्यांनी, युवा सेनेच्या नेत्यांनी केलेलं आहे. वरुण सरदेसाई यांनी त्याबद्दलची प्रतिक्रिया सुद्धा दिली. भारतात सध्या जवळपास 7 लाखांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आहेत आणि कोरोना रुग्णांच्या यादीत भारताचा क्रमांक 3रा आहे. अशा सगळ्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जराही फिकीर नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत. फायनल इयरच्या परीक्षा घ्यायच्या नाही घ्यायच्या हे सगळं सुरू होतं, पण शेवटी आता केंद्र सरकारनं स्पष्ट केले की परीक्षा घ्याव्या लागतील. कुलगुरूंनी देखील एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं होतं की परीक्षा घ्यावी लागतील. राज्य सरकार तयार नव्हतं. आता राज्य सरकारची भूमिका ही केंद्राच्या भूमिकेसमोर चुकीची ठरली असं समोर येतं. तर मला असं वाटतं की केंद्र असो नाही तर राज्य असो, या दोघांनीही घोळ घालण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर नुकसान कोणाचं झालं असेल तर ते विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा जर हात निर्णय घ्यायचा होता तर सुरुवातीलाच जाहीर करायला पाहिजे होता, किंवा राज्य सरकारने त्यांचे कोण ॲडव्होकेट जनरल असेल त्यांची एक ओपिनियन घ्यायला पाहिजे होतं की बाबा परीक्षा खरोखर अशा रद्द होऊ शकतात का. पण हे सगळं न करता, कारण आम्ही घरी बसलेलो आहे, आम्ही फील्डवर काम करत नाही आहोत, त्यामुळे आम्हाला काहीच माहीत नाही. जे अधिकारी आमच्या कानात सांगतात ते आम्ही बोलतोय, आणि त्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं या सगळ्यामध्ये. याला जबाबदार कोण? आज जी विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आहे याला जबाबदार कोण? तेव्हा आपण बघितलं की हा सगळा राजकीय वाद सुरू आहे. या सगळ्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या बद्दल आणि या सगळ्या राजकारणाबद्दल बोलण्यासाठी आनंद मापुसकर, करिअर मार्गदर्शक, आता आपल्या सोबत आहेत. आनंदजी, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये आपलं. आता UGCनं हा जो निर्णय घेतलेला आहे आणि केंद्रीय गृहमंत्रालयानं सुद्धा त्याला आता परवानगी दिलेली आहे की तुम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, आणि आता ते विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे. तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहता? हा निर्णय किती महत्त्वाचा आहे? मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने हा निर्णय जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जरा नीट बघितलं तर UGCने 29 एप्रिलला ज्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या त्या गाईडलाईन्समध्ये सुद्धा त्यांनी ते स्पष्टच केलेलं होतं की फर्स्ट इयर आणि सेकंड इयर म्हणजे इंटरमिजिएट जे इयर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे ते त्यांच्या इंटरनल असेसमेंटवर आणि याच्यावर तुम्ही पास करू शकता, त्यांचा पुढे जाऊ शकता. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नंतर जी आहे ती परीक्षा द्यायला लागेल, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्ये असणार हेही त्यावेळेस त्यांनी क्लिअर केलं होतं. आणि फायनल इयरच्या परीक्षा द्यायला लागतील हे 29 एप्रिलला सुद्धा क्लिअर होतं. आणि मग विद्यापीठांनी आपापली परिस्थिती बघून त्या पद्धतीने कशा परीक्षा घेता येतील, मग त्या परीक्षाचे प्रकार वेगवेगळे होते. नॉर्मल आपण परीक्षा ज्या बघतो ते साधारणतः 3 तासाच्या एकाच ठिकाणी बसून घेण्याच्या परीक्षा याचीच आपल्याला साधारणतः कल्पना असते. पण मग त्यांनी सुचवलं होतं पर्याय की त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. मग ऑनलाईन घेत असताना तुम्हाला ओपन बुक सिस्टीम आहे, तुम्हाला असाइनमेंट पद्धतीने घेता येईल, तुम्हाला प्रोजेक्टच्या माध्यमातून घेता येतील, असे विविध मार्ग जे तुम्हाला योग्य वाटतात विद्यापीठाने ते एक्सप्लोर करावे आणि त्या पद्धतीने त्या परीक्षा द्याव्यात असं 29 एप्रिलच्या असलेल्या गाईडलाईन्स मध्ये सुद्धा सांगितलं होतं. त्यानंतर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये लगेच कुलगुरूंची एक समिती झाली होती. त्या कुलगुरूंच्या समितीमध्ये सुद्धा त्यांनी याला पाठिंबा दिला होता आणि कुलगुरूंच्या समितीने जो अहवाल राज्य सरकारला सादर केला त्या अहवालामध्ये सुद्धा मला वाटतं 6 मेच्या जे आहेत तर 6 मेच्या अहवालात त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं होतं की आम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयर UGCच्या मार्गदर्शक तत्वानुसार परीक्षा ज्या म्हणजे रिझल्ट आहे तो लावू. आणि यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की अंतिम वर्षाच्या परीक्षा ज्या आहेत त्या मी घेणार. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की UGCने ज्या गाईडलाईन्स मध्ये म्हटलेलं आहे त्याच पद्धतीने परीक्षा घेणार. आणि समजा याचा पुनर्विचार कधी करायचा तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याचा पुनर्विचार करायचा असं त्या अहवालामध्ये स्पष्ट आपल्याला म्हटलेलं दिसतंय. आणि त्याच्यामध्ये आपण परिस्थितीचा आढावा घेऊन त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा ठरवूया परीक्षा जुलैमध्ये घेता येतील नाही घेता येणार वगैरे सारख्या पद्धतीने त्यांनी केलेलं होतं. आणि त्या पद्धतीत त्यांनी ते निर्णय घेतलेला होता. त्यामुळे त्याच्या अगोदर परीक्षा रद्द करणं आणि हे मला वाटतं नव्हतं. UGCने आता देशातली ही कोरोनाची परिस्थिती बघून पुन्हा एकदा त्याच्यावर विचार केला. वेगवेगळ्या राज्य सरकारने त्यांना पत्र पाठवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला. आणि ते जर का आपण UGCचं गाईडलाईन नीट वाचलं तर त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की परीक्षा जे आहे त्याचं महत्व काय आहे, कारण त्याच्या जीवनाचा हा शेवटचा म्हणजे तशा अर्थाने पदवीची परीक्षा जी आहे त्या जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असते. आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की सप्टेंबर महिन्यापर्यंत परीक्षा जी आहे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कुठल्याही प्रकारची परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही घ्यावी. त्या विद्यापीठांनी एक्सप्लोर करावं कशा पद्धतीने परीक्षा घेता येईल. आणि मला वाटतं की ही टर्मिनल एक्झामिनेशन असल्यामुळे फायनल इयरची परीक्षा असल्यामुळे
त्याचं महत्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये खूप आहे आणि त्यामुळे मला वाटतं की त्या निर्णयाकडे आपण अशा शैक्षणिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, नक्की आपण राजकीय दृष्टिकोनातून बघितलं. बर, ठीक आहे. तुम्ही असं म्हणताय की विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. आता आपल्यासोबत भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. केशवजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. खरं तर तुम्हाला आनंद झाला असेल की जी भूमिका तुम्ही आतापर्यंत घेतली होती त्यानुसार निर्णय हा झालेला आहे राज्यामध्ये विशेषतः. पण आता सत्व परीक्षा ही असणार आहे की जेव्हा देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली, आपण 3ऱ्या नंबरवर गेलो कोरोनाच्या आकडेवारीमध्ये, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा साधत ही परीक्षा घेणं हे खूप महत्त्वाचं असेल, हे चॅलेंजिंग असेल तुमच्यासाठी सुद्धा. विलास, प्रश्न मला किंवा आमच्या पक्षाला आनंद झाला की नाही हा मुद्दाच या ठिकाणी येत नाही. आमच्या दृष्टिकोनातनं किंबहुना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक दृष्टिकोनातनं आणि ज्याला विद्यार्थ्यांचं व्यापक हित कळतं तो प्रत्येक जण असं म्हणत होता की शेवटच्या वर्षाच्या परीक्षा त्या महत्वाच्या, त्या झाल्या पाहिजेत. कुलगुरूंपासून अनेक जण ज्यांचं सगळ्यांचं एक साकल्याने सगळ्यांनी विचार केला होता, व्यापक जे विचार करतात, विद्यार्थी हित खऱ्या अर्थाने जपतात, अशा सगळ्यांचं मत होतं की शेवटच्या वर्षाच्या परीक्षा झाल्या पाहिजेत. कारण शेवटी असं आहे की समजा बाकी सगळ्या परीक्षा होत असताना केवळ इथंच परीक्षा झाल्या नसत्या तर आता तुम्ही कसं बसं लोक काय तात्कालिक तुम्हाला छान छान वाटलं असतं, कदाचित काही विद्यार्थ्यांना ते वाटलं असतं की आता परीक्षा झाली तर आपल्याला तसंच पास झालो, पण त्यातनं अनेक प्रश्न निर्माण झाले असते. उदाहरणार्थ एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मोठा गंभीर होता. दुसरं असं की आपली मुलं जी आता परीक्षा न देता पास झाली असतील त्या मुलांना आंतरराष्ट्रीय बाह्य जगात गेल्यानंतर ना त्यांना जर हे केवळ कोविडच्या ह्याच्यातले पास झालेले मुलं आहेत म्हणून त्यांना जर बाजूला ठेवलं गेलं असतं तर त्याचं उत्तर काय असतं. म्हणजे एका मोठ्या स्पर्धेला ते मुकले असते, एका मोठ्या यशाला ते कदाचित विद्यार्थी मुकले असते. त्यामुळे आणि मला वाटतं युजीसीने सर्वांगाने विचार करता केवळ एका टप्प्याने केवळ तात्कालिक परीक्षा नकोत असं एका राजपुत्राला कधी ते सकाळी पहाटे स्वप्न पडलं, त्याने ते बोलून दाखवलं आणि त्याच्यामागे फरफडत आमचं शिक्षण खातं, अख्खं शिक्षण खातं फरफटत जाताना, शिक्षण मंत्री फरफटत जाताना आपण सगळ्यांनी बघितले. कुणा एका व्यक्तीच्या हट्टाखाली, ठीक आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परीक्षेची सवय नाही, त्यांना सगळं डायरेक्ट सगळं हवंय विदाऊट परीक्षेचं, हे त्यांच्यापुरतं असू शकतं. पण महाराष्ट्रातल्या लाखो आई वडिलांचे राजपुत्र असे तितके नशीबवान नाहीत, त्यांना परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेच्या आधारावरतीच ते आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतात. त्यामुळे त्यांची ही संधी हिसकावून घेण्याचा प्रयत्न होता. मला असं वाटतं त्याला अनेक ऑप्शन सरकारने दिले, युजीसीने दिलेत. तुम्ही ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या आणि जर आपण सगळीकडे ओपन करत असू, अगदी आता उद्यापासून तर हॉटेल्स आणि लॉज सुद्धा आपण सगळे ओपन करत असू, एवढं सगळं बिगिन्स काय तर सगळं सुरू आहे. आणि जो आकडा तुम्ही सांगताय देशभरातला त्यातलं सगळ्यात मोठं अपयश तर महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्र 30-35-40% महाराष्ट्रामध्ये पेशंट इथं आता कोरोनाचे आहेत. त्यामुळे त्याच्या म्हणजे जर समजा या विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यास कोण कारणीभूत असेल ते सुद्धा महाराष्ट्राचं जे धोरण नाहीये आपल्याकडे आणि हे संख्या का वाढली हे त्याच्या भोवती कारणीभूत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं भारतीय जनता पार्टीने भूमिका मांडली होती. बर, आनंदजी, आपण राजकारण जे या दोन पक्षांचं चालू आहे तो भाग बाजूला ठेवूया, पण विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं या परीक्षा घेणं किती महत्वाचं. त्यांनी जो मुद्दा सांगितलेला आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या मुलांना जर उद्या बाजूला ठेवलं गेलं की हे कोविडमुळे किंवा यांची परीक्षा झाली नाहीये आणि त्यामुळं त्यांना पास करण्यात आलेला आहे, हे मुद्दे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचे होते त्याबद्दल काय सांगाल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पदवीची अंतिम परीक्षा ही अतिशय महत्वाची आहे. कारण आपण 2 टप्प्यात बघतो. एक तर त्याला उच्च शिक्षणाकडे जायचं असेल तरी सुद्धा त्याला पदवीच्या परीक्षेला जे गुण आहेत ते अतिशय महत्वपूर्ण ठरतात. म्हणजे आजही आपण बघितलं जर का पदव्युत्तर जे पदवी अभ्यासक्रम आहेत तर ते कुठल्या आधारावर दिले जातात तर साधारणतः काही ठिकाणी काही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा स्वतंत्र घेतली जाते, काही अभ्यासक्रमांमध्ये परीक्षा स्वतंत्र घेतली जात नाही. उदाहरणार्थ मुंबई विद्यापीठाचं जर का घ्यायचं झालं तर एमएससीचे ऍडमिशन जे आहेत किंवा एमएचे जे ऍडमिशन आहेत ते तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या मार्कांच्या आधारावरच दिले जातात. त्याच्यासाठी वेगळी परीक्षा घेतली जात नाही. म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क जे आहेत ते तुम्हाला पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी महत्वाचे ठरतात. जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा नोकरीमध्ये सुद्धा काही ठिकाणी जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यू झालेले असतात तेव्हा त्यांना सांगितलेलं असतं की तुम्हाला अमुक इतके मार्क म्हणजे उदाहरणार्थ फर्स्ट क्लास हा पडला पाहिजे आणि फर्स्ट क्लास पडला नाही तर मग आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी संधी देणार नाही. तर मला वाटतं नोकरीच्या ठिकाणी सुद्धा जर का आपण बघितलं तरी सुद्धा तुम्हाला अंतिम वर्षाच्या मार्क जे आहेत हे महत्वाचे ठरतात. आणि त्यामुळे ओव्हरऑलच मला वाटतं की पदवीच्या अंतिम वर्षामध्ये जी परीक्षा होते त्याच्यावर असतं. दुसरं असं आहे की आपण बघतो अनेक वेळेला की साधारणतः विविध म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील किंवा थोडेसे आपण असं म्हणू की ज्या ठिकाणी वंचित घटकातले जे विद्यार्थी असतील
पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाच्या कॉलेजच्या वातावरणात तितकेसे रुळलेले नसतात. अनेक वेळेला तिसऱ्या वर्षी स्पेशलायझेशन असतं आणि ते स्पेशलायझेशनचे गुण जे आहेत ते अतिशय महत्वाचे असतात. आणि त्यामुळे विद्यार्थी असं म्हणतो की चला आता मी शेवटच्या वर्षामध्ये जरा जोर लावून अधिक अभ्यास करेन आणि त्या गुणांच्या आधारावर मी जरा पुढे जाईन. आता अशा वेळेस मला वाटतं की जो विद्यार्थी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे तो पहिल्या दुसऱ्या वर्षी त्याला सवय व्हायला लागते हे सगळं होताना आणि मग मला वाटतं की तो शेवटच्या वर्षी येऊन परफॉर्म चांगल्या पद्धतीने जसं आपण बघतो की क्रिकेटमध्ये सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये जरा जोरात फटकेबाजी आपण करतो. असे सुद्धा विद्यार्थी असतात की अरे माझे थोडे मार्क कमी राहिले पण मी आता जरा जोरात प्रयत्न करेन. आणि त्यामुळे मला वाटतं की असे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी मला वाटतं कुठेतरी ऍव्हरेज मार्क वगैरे झाले असते तर तो मागे पडला असता आणि तो खरा परफॉर्मन्स त्याचा दिला नसता. तर मला वाटतं की त्यामुळे हे आवश्यक आहे. दुसरा मला एक महत्वाचा मुद्दा वाटतो की जो वारंवार विचारला जातोय, जर का आपण असं म्हणतोय की आता हे सगळं नव्याने परत सुरू होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मला काही म्हणाले की बाबा मी 21 वर्षाचा आहे, माझा छोटा भाऊ जो आहे तो माझी नीटची परीक्षा देणार आहे आता, बरोबर आहे, किंवा तो ह्याला परीक्षा देणार आहे, माझे बाबा जे आहेत ते साधारणतः आता 45, 50, 55 वर्षाचे आहेत, ते पण आता हळूहळू नोकरीवर जात आहेत. म्हणजे आठवड्यातून कदाचित 2 किंवा 3 दिवस जात असतील, संपूर्ण दिवस जात नसतील. म्हणजे हे जात आहेत आणि माझ्यासारखा तरुण जो आहे तो माझ्यासारखा तरुण मी का नको बाहेर जायला, मी का नको परीक्षा द्यायला, असा एक प्रश्न विचारतायत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा लक्षात येतो की समजा जर का आता ह्या परीक्षा विद्यापीठ प्रामुख्याने जे आहेत ते सगळे व्यवस्थित तयारी करून ही परीक्षा घेतील. आता समजा परीक्षा काही 3, 4, 5, 6 दिवसाची परीक्षा असेल, ती स्कॅटर्ड असू शकेल, बरोबर आहे, ती ऑनलाईन कदाचित असू शकेल. आता जर का एखादा विद्यार्थी समजा असा म्हणाला की बाबा परीक्षेला जाताना मला भीती वाटते, हाच विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सिलेक्ट झालेला नोकरीवर कसा जाऊ शकेल याचा विचार केला पाहिजे. प्रामुख्याने मी आज काही माहिती काढत होतो वेगवेगळ्या ठिकाणाहून, तर कॅम्पस प्लेसमेंट जे आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती मी काढली वेगवेगळ्या ठिकाणाहून. तर कंपन्यांनी सुद्धा धोरण म्हणजे कोरोनाचा जो फटका बसलेला आहे तो कंपन्यांनाही बसलेला आहे. काही कंपन्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे कॉम्प्युटर किंवा याच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत आयटीच्या, त्या म्हणाले की तुम्ही ऑनलाईन या आणि ऑनलाईन आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. आणि कुठलाही ग्रॅज्युएट जो आहे तो लगेच प्रोडक्टिव्ह होत नाही, त्याला एक 3 महिने 6 महिन्याचं ट्रेनिंग द्यायला लागतं कंपन्यांना आणि तेव्हाच ते त्याला प्रत्यक्ष काम करण्याची संधी देतात. तर त्यामुळे काही कंपन्या ज्या आयटी रिलेटेड आहेत तिथे ऑनलाईन ट्रेनिंग सुरू आहे, तिथे त्यांनी लगेच जॉईन करून घेतलं आणि विद्यापीठ किंवा राज्य सरकार ज्या प्रकारे किंवा कुठलेही सरकार जे आहे त्या प्रकारे निर्णय घेईल त्या प्रकारे आम्ही तुमच्या परीक्षांचं मंजुरी देऊ. म्हणजे तिथेही विद्यार्थ्यांचं काही अडलेलं नाहीये. बरोबर. म्हणजे या सगळ्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा या निर्णयाला, या परीक्षांना कोणी विरोध करतंय. पण या परीक्षांच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्या संदर्भातली चर्चा आणि त्याची उत्तरं सुद्धा घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या संदर्भात आता शेवटचा निर्णय झालेला आहे. परीक्षा ही द्यावीच लागणार आहे तसा केंद्रीय गृह मंत्रालयाने आता परवानगी दिलेली आहे यूजीसीला आणि त्यामुळे याचा मार्ग मोकळा झालाय. आपण चर्चा करतोय. आनंद मापुसकर आता आपल्यासोबत करिअर मार्गदर्शक आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. केशव उपाध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत. केशवजी, मुद्दा हा आहे की इस्रायलनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्याच्यानंतर झालेला संसर्ग यामुळे त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला. कर्नाटकात सुद्धा काही दिवसांपूर्वी एक घटना समोर आली की एका वर्गात एका शाळेने परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला आणि तिथं जवळपास 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग झाला. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुद्दा हा उपस्थित केला जातो की सप्टेंबरपर्यंत असं काय होणार आहे, काय परिस्थिती बदलणार आहे की तुम्ही इतके कॉन्फिडंटली आहात की नाही ही परीक्षा झाली पाहिजे? सांगतो की आम्हाला काय हा परीक्षा झालीच पाहिजे हा भारतीय जनता पार्टीच्या अहंकाराचा विषय नसून सत्ताधारी पक्षाच्या अहंकाराचा विषय. प्रश्न इथे विद्यार्थ्याच्या हिताचा आहे. प्रश्न आपण जगाच्या ह्याच्यात आपण जेव्हा विद्यार्थ्यांना सोडू त्यावेळी त्यांना कोविड पास असा शिक्का घेऊन आपण त्या विद्यार्थ्यांना सोडणार आहोत का? आणि मग जगात म्हणजे आता तात्कालिक तुम्ही त्यामध्ये गोष्टी साध्य कराल, काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये बरं वाटेल की आपण तसं झालो, पण त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं व्यापक नुकसान हे सरकार, राज्य सरकार करतंय याचं भान आपण किमान सगळ्यांनी मिळून ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तर मग ऑनलाईन परीक्षा घ्या, तर ऑप्शन वेगळे मर्यादित दिलेले आहेत सरकारने. म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही आणि प्रत्येक शेवटी असं की तुम्हाला असं वाटेल ज्याच्या लास्ट इयरला, शेवटच्या मुलगा ज्याच्या लास्ट इयरला, त्या आई वडिलांना काय वाटेल, माझा मुलगा सुद्धा लास्ट इयरला आहे त्याच्यामध्ये, पण माझंही मत हे की त्याच्यामध्ये त्याची जर ऑनलाईन परीक्षा किंवा जर ती प्रिकॉशन घेऊन अनेक ठिकाणचे फोटो छापून आहेत की मोठ्या मैदानामध्ये सोशल डिस्टन्स पाळून त्यामध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत.
त्यामुळे असं जर काही करता आलं, ऑनलाईन परीक्षा जर घेता शक्य असेल, आणि मुळात विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हे तयारी दाखवल्याच्या बातम्या सुद्धा आपण वाचल्या की शेवटच्या वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या किंवा अन्य काही माध्यमातून घ्या. जर अशा पद्धतीने जर परीक्षा जर घेता येत असतील तर त्याला केवळ अहंकारापोटी, आणि आम्ही सांगितलं होतं परीक्षा घ्यायच्या नाहीत, आता कशा परीक्षा घ्यायच्या, अशा अहंकारातनं आपण विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये, एवढी कळकळीची विनंती या निमित्ताने मी करू इच्छितो. बरं, पण आता त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याचा विचार करता आणि एकूणच जी आग्रही भूमिका त्यांनी घेतलेली होती त्याच्या मागे काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? खरं तर हे त्यांनाच विचारायला हवं, पण ते आले नाहीत म्हणून तुम्हाला विचारतोय की काय तुम्हाला काय वाटतं, काय असावं? असं आहे की सवंग लोकप्रियता, तात्कालिक लोकप्रियते निर्णय म्हणजे काही 4 मुलांना हे बरं वाटेल, मी 100% म्हणजे शेवटी आपण त्याचे व्यापक एटीकेटीच्या मुलांचं काय करायचं. मगाशी आनंद मापुसकरने खूप चांगला मुद्दा सांगितला की शेवटच्या 10 षटकामध्ये बॅट्समन खूप जोरात बॅटिंग कुठल्याही संघाचा करतो. तसंच विद्यार्थ्यांची पण मानसिकता ती असते की हे शेवटचं वर्ष आहे, चांगला दणकून अभ्यास करू आणि मागच्या जे काही कमी मार्क पडले ते आपण रिकव्हर करायचा प्रयत्न करू. त्यामुळे अनेकांचं मार्क पर्सेंटेज या शेवटच्या वर्षामध्ये वाढतं. आणि सगळ्यात महत्वाचं, कुणी परीक्षेचा पास झाला तर त्याला व्यावहारिक जीवनामध्ये त्याला जर उद्याच्याला अपयशी म्हणून बाजूला ठेवलं गेलं तर त्याला सरकार त्याला म्हणजे जे आता दावा करतायत की परीक्षा घेऊ नका, करू नका, तर ते त्यांची जबाबदारी घेणार आहेत का? त्यांची संधी जर हिरावली गेली केवळ परीक्षा न झाल्याने, ते त्यांची संधी घेणार आहेत का? या सगळ्या मुद्द्याचं उत्तर ती त्यांनी खर्च द्यायला हवीत. त्यामुळे केवळ आता अहंकार, मी पुन्हा एकदा सांगतो की ठीक आहे, तुम्ही घोषणा केली, मागणी केली, ठीक होती, पण विद्यार्थ्यांच्या व्यापक हित लक्षात घेऊन अहंकार बाजूला ठेवा आणि व्यापक निर्णय घ्या, एवढी विनंती त्या निमित्ताने. एक शेवटची कमेंट, शरद पवार यांनी पण राज्यपालांवर टीका केलेली होती या सगळ्या निर्णयाच्या नंतर, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे की शेवटी शरद पवार मोठे नेते, ज्येष्ठ नेते, आणि महाराष्ट्रातली परिस्थिती त्यांना सगळ्यात माहिती आहे. खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातलं अपयश बदल्यांसाठी म्हणजे अशी तुमच्याचकडे बातम्या मी वाचतो, बदल्यांसाठी त्यांनी भेट घेतली मुख्यमंत्र्यांची, अशा पद्धतीत मी आज वाचतोय. माझं म्हणणं आहे की बदल्यांसाठी जर ते भेट घेऊ इच्छित असतील तर विद्यार्थ्यांचं व्यापक हित लक्षात घेऊन त्यांनी भेट घेऊन हा अहंकार जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करावा, एवढी विनंती मी करतो. नक्कीच. तेव्हा एकूणच सगळी परिस्थिती बघितली आपण तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की आता अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांना देणं बंधनकारक असणार आहे. आणि या सगळ्याबद्दल गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सगळं सुरू होतं त्या राजकारणावरती पडदा पडेल अशी आशा करूया. आणि विद्यार्थ्यांचं जे व्यापक हित आहे, जे सांगितलं जातंय ते व्यापक हित साधावंच या मागचा खरा उद्देश होता. आजच्या या चर्चेमध्ये आपण दोघंजणही आलात आणि आपली मतं मांडलीत, त्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.